नमस्कार मित्र माझे 4 मित्र त्यांना आलेला अनुभव आपण ऐकूया. आता हे 4ही मित्र यंग होते, 25 ते 30 वर्षाचे आटले. त्यांचे एक मित्र होता बापू, त्याच्या लग्नाला ते निघाले. मे महिना होता. मे महिन्यात काच तो एकदम कडक ऊन आणि आपल्याला कारने जायचे त्रास होईल म्हणून त्यांनी असं ठरवलं की अमोनेरपासून ते गाव काही जास्त दूर पण नव्हतं. संध्याकाळी ते 5 वाजता निघाले. हायवेने जात होते. 4ही मित्र अतिशय मजेत होते. आता 4ही मित्रांचे नाव असे होते की सचिन, अनिल, वीरेन व वसंत. आता वीरेन गाडी चालवत होता, वसंत त्याच्या बाजूला बसला होता आणि सचिन आणि अनिल पाठीमागे बसले होते. अगदी गप्पा वगैरे मजेशीर त्यांचा प्रवास चालू होता. आता चांदणी रात्र होती, त्याच्यामुळे काही त्यांना कशी भीती वाटत नव्हती. त्यांनी ठरवलं होतं की आपण जास्तीत जास्त 11 किंवा 12पर्यंत आपण तिथं पोहोचून जाऊ. 8:30 पावणे 9 झाले. त्यांनी विचार केला, चला आपण आता जेवण करून घेऊ. मी एका हॉटेलवरती ते थांबले. हॉटेल लहानशीच होती, काही जास्त मोठी नव्हती. मस्तपैकी त्यांनी जेवण केलं. फर्स्ट क्लास जेवण झाल्यानंतर त्यांनी विचार केला, चला आता गाव काही जास्त दूर नाही. मित्राने सांगितलं होतं की हायवेने आलं का उजव्या हाताला आमच्या गावाची पाठी दिसेल, बस त्या रस्त्याने तुम्ही या. जेवण वगैरे आटोपलं. मग त्यांनी त्या मित्राच्या गावाचं नाव हॉटेल मालकाला सांगितलं की या गावाला मला जायचं आहे. किती दूर अंतरावरती इथून? हॉटेल मालक म्हणाला, अरे बाबा रात्रीची वेळ आहे, तुम्ही जाऊ नका त्या गावाला. तर अरे कमाल आहे, आम्हाला उद्या मित्राचं लग्न आहे. मग ते लग्न किती वाजता आहे? हॉटेल मालकाने विचारलं. याने सांगितलं की 12 वाजता लग्न आहे. अहो आजकाल कुठे 12 वाजता लग्न लागतात, 1 वाजूनच जाईल. नाही पण आमच्या मित्राचं लग्न आहे, अगोदर ॲडव्हान्स पोचायला पाहिजे ना. हे बघा तुम्ही असं करा, इथून 5 किलोमीटर अंतर गेलं का तुम्ही जे सांगितलं त्या गावाची पाठी लागेल, उजव्या हाताला आहे बस. पण रस्ता कच्चा आहे आणि संपूर्ण जंगल. 35 किलोमीटर अंतरावरती तुमच्या मित्राचे ते गाव लागेल. रस्त्याला लागून एकही गाव नाही. शेती वगैरे, माळरान, मध्येच काही घनदाट जंगल लागतो आणि कच्चा रस्ता आहे. त्या रस्त्याने शक्यतो संध्याकाळी 7 वाजेनंतर कोणीही जात नाही. याने सांगितलं, अहो जात नसलं तरी आमची गाडी, आम्हाला काय भीती काय आहे? हॉटेल मालका सांगितलं, नाही असं करू नका, तुम्ही रात्रभर तुम्ही माझ्या हॉटेलमध्ये मुक्काम करा. सकाळी उठा, मी तुम्हाला 5 वाजता आम्ही उठतो. बस 5 वाजता उठले, तुम्ही 6ला बी निघले ना, आता काही जास्त दूर अंतर राहिलं नाही, 1-1.5 तासाचं अंतर आहे. आरामशीर इथं झोपा तुम्ही, इथं सर्व सोय. पण यांनी ऐकलं नाही. पण असं काय, अहो मित्राकडे जरी आम्ही आता रात्रीच पोचून गेलो तर बरं येईल बुवा, काय सकाळी द्यायचं? हॉटेल मालकासाठी तसं नाही. हा जो रस्ता आहे ना, या रस्त्यात फार भीती आहे, भुताटकी त्या रस्त्यात. हां कमाल आहे. 4च्या 4 एकदम सर्वांनी उत्साहाने विचारलं, काय सांगता? अहो भुताटकी? हॉटेल मालक म्हणाले, हे बघा तुम्ही तरुण आहेत, तुम्हाला काही भीती वाटत नाही, परंतु कशाला विषयाची परीक्षा घेतात? त्या रस्त्यावरती रात्री कोणीही जात नाही, सुमसाम असं, तुम्हाला रात्री कोणी भेटणारही नाही. आणि समजा तुमची गाडी बंद पडली, काही पडली तर इथून 5 किलोमीटर गेले का तुम्हाला तुमच्या मित्राच्या गावाची पाठी लागेल. पण पुढे 30 किलोमीटर अंतर आहे, 30 डेंजर आहे. कच्चा रस्ता, भयान वाटतो एकदम. त्याच्या न घाबरता त्यांना आनंद झाला. कमाल आहे, अरे चला अनुभव आहे, थ्रिल अनुभवाला येईन. हॉटेल मालक म्हणाला, हो थ्रिल वगैरे जाऊ द्या, जीव महत्त्वाचा आहे. पण कोणी ऐकलं नाही. 4ंना मग तो उत्साह झाला, नाही आता तर संधी सोडायची नाही, आत्ताच जायचं आपण. रात्री काय होणार आहे? आणि चांदणी रात्री नव्ह, काय चांदण्या रात्रीमध्ये भूत न येत असतो, काहीतरी तुम्ही अंधश्रद्धा पसरवतात. बरं असलं तर फारच चांगलं. हॉटेलले 4-5 लोक होते, त्यांनी सांगितलं, खरंच जाऊ नका. अहो त्या गावाला रात्री कोणी जातच नाही. संध्याकाळी तो रस्ता एकदम सुमसाम म्हणतो, अगदी खेळगाव आहे ते. आणि जायचा जो रस्ता आहे ना, तो डेंजर आहे, जाऊ नका तुम्ही. संध्याकाळी कोणी जात नाही, मोटरसायकल वगैरे कोणी जात नाही. हे म्हणा, अहो मोटरसायकल सोडा, आमच्याजवळ कार आहे, आम्हाला काय भीती आहे, आम्ही बिंदास जाऊ. हॉटेल मालक म्हणाला, मुलांना थांबा, तुम्हाला जायचे असेल तर जरूर जा. चांदणी रात्र आहे, त्या रस्त्यावरती चांदणी रात्र असो, अमावस्या असो, काही असो, तो एकदम डेंजर रस्ता आहे. आणि बघा, जर रस्त्यावर तुम्हाला काही झालं, गाडी बंद पडली तरी गाडीच्या खाली उतरायच्या नाही. सकाळी पाहायला जाईल, गाडीचं झोपून राहा. आणि ज्या रस्त्यावरती कोणी तुम्हाला भेटलं, दिसलं, काही दिसलं तर कोणी तुम्हाला लिफ्ट मागितले ना, तर अजिबात गाडी थांबवायची नाही आणि गाडीच्या खाली अजिबात उतरायची नाही आणि कोणाला लिफ्ट द्यायचीच नाही. 4ंना एकदम हसू आला. अहो आज जमाना किती पुढे चालला आहे, तुम्ही अजून अंधश्रद्धेच्या मागे लागतात. छे काही पण सांगतात का आणि आम्हाला घाबरतात का? आता आम्ही घाबरणार आहेत का? बस त्यांनी ऐकलं नाही. मग हॉटेल मालक म्हणाला, इतर लोक सर म्हणाले, खरंच काही झालं ना तर तुम्ही गाडीच्या खाली उतरायचं नाही. झालं, निघाले.
आता बाकीच्यांना सर्वांना चिंता वाटली ते ना, जे बाबा रे सांभाळून जा बाबा, भयानक रस्ता आहे तो, कोणीच जात नाही तिथं, लागलं तर तुझ्या मित्राला फोन करा आणि सांगा. चारींनी असं सांगितलंच नव्हतं की आम्ही केव्हा येणार काय येणार, लग्नाला येतो एवढंच सांगितलं होतं. त्यांना वाटलं नाही मित्राला जर फोन केला, आणि आपला मित्र तसं खेळावरचा आहे आणि तो पण श्रद्धा अंधश्रद्धा भूत देव सर्व मानतो, नाही त्याला फोन केला ना तर उलट तो आपल्याला सांगेन की तुम्ही यूज नका. पण त्यापेक्षा जाऊ द्या ना, काही सांगायचं नाही, निघूया आपण. बस निघाले ते, मस्त गाडीत बसले. बस गाडी वीरेन चालवत होता, शांतपणे गाडी चालली होती, मस्त गाणे लावून दिले. आता रात्रीचे 10 वाजून गेले होते. काय आता एक तासाचं सुद्धा अंतर नाही, 30-35 किलोमीटर म्हणजे काय. पण आपण अगदी आरामात जाऊ, बघूया रस्त्यावर काही थ्रिल अनुभवायला येतो का. झालं, गाडीत मस्त गाणे वगैरे लावून दिले, चालली गाडी. पुढे आलेत 5 किलोमीटर अंतरावरती बरोबर त्याच्या मित्राच्या गावाची पाटी दिसली, उजव्या हाताला बरोबर होती. वळलेत, रस्ता कच्चा होता पण व्यवस्थित होता. बस थोडसा हळूवार गाडी चालवत होता. पुढे आलेत, आजूबाजूला पाहिलं, खरं रस्त्यावर कोळीने सुमसाम शांत, चंद्रप्रकाश सर्वीकडे बसलेला, मोकळा रस्ता, शेती वगैरे, शांत वातावरण. चारी म्हणाले की खरंच हा पण एक छान अनुभव घेऊया. सचिन अनिल पाठीमागे बसले होते, वीरेन आणि वसंत पुढेच होते. वीरेनला सांगितलं, हे बघ वीरेन, सावकाश गाडी चालवणं, आजूबाजूला बघा बरं, हे सांगता काही भूतं वगैरे दिसता का, बघू तर खरे. झालं, गाडी चालली. मग त्यांनी काय केलं, टेपचा आवाज बी बंद करून दिला आणि आजूबाजूला पाहायला लागले, मस्त गप्पा करत आहे, मजा घेत आहे एकमेकांची. आणि नवीन रस्ता, अनोळखी रस्ता, कोणी रस्त्यात संपूर्ण मुरमाचा रस्ता होता. 30 किलोमीटर अंतर मुरमाच्या रस्त्याने, पुढे खराब वगैरे असला तर वसंतने शंका निर्माण केली. पण वीरेन म्हणा, घाबरू नको, अरे कसाही रस्ता असला ना, मी गाडी चालवायला एक्सपर्ट आहे, आपण बरोबर पोहोचू. रस्त्यावरती माळरान लागलं, थोडंसं मोठमोठे दगड रस्त्याच्या बाजूला, मोठमोठे उंच उंच दगड होते. आता हायवे सोडून साधारणतः 15 मिनिटं झाले होते. आजूबाजूला शेती होती, पण शेतामध्ये त्यांनी नजर फिरलं, कोणीच नाही, सुमसाम, अगदी शांत वातावरण, भयान शांत होतं. फक्त यांच्या गाडीचा आवाज येत होता फक्त. आणि यांनी टेपही बंद केला होता, कारण त्यांना थ्रिल अनुभवायचं होतं की काही हो, की आपण तर बघायचेच आता काय काय नाही, खरं का खोटं, भुताटकी असते का, चला आपल्याला पण अनुभव येईल. बस गाडी चालवता आजूबाजूला पाहतात, कोणीच नाही. बापरे. सचिन आणि अनिल म्हणाला, हे बघ, एक गोष्ट खरी रे, रस्त्यात कोणीच नाही खरं तुमचं, आणि खरं आपली गाडी वगैरे बंद पडली तर. आता वीरेन म्हणाला, गाडी कशी बंद पडली ना, मला दुरुस्त करता येते आणि गाडीला काही प्रॉब्लेम येणार नाही, पेट्रोल भरलेलं सर्व आहे आणि गाडी म्हणजे एकदम ओके. आता वीरेनचीच गाडी होती, परंतु तरी पण यांना शंका आली, नाही पण समजा बंद पडली तर का होईल, सुमसाम रस्ता, आपल्याला कोणाची मदत मिळणार नाही. वीरेन म्हणा, घाबरायचे नाही, आणि मी दुरुस्त करून टाकेन ना. सचिन म्हणाला, अरे पण त्या हॉटेलीला लोकांनी का सांगितलं होतं, हॉटेल मालक आणि लोकांनी. वीर म्हणाला, का सांगितलं होतं, अरे बाबा हे सांगितलं होतं की काही झालं तरी गाडीच्या खाली उतरायची नाही, गाडीच्या खाली जर उतरलं नाही तर गाडी कसं काय दुरुस्त करीन. वीरेनला एकदम हसू आला, अरे काय भित्रा रे तू, आणि काय अशी भूतं खेतांवर विश्वास ठेवतो. अरे गाडी बंद पडली ना बघ, चंद्रन प्रकाश आहे, मस्त, काय सुंदर वातावरण, आपण मस्त एन्जॉय करू उलट, आणि खाली उतरायचं ना, काय घाबरायचं. अनिल म्हणाला, बाबा रे, परमेश्वर कृपेने आपला गाडी बंद पडायला नको, शांत वातावरण. आता थंडगार हवा लागत होती. सर्व चारीच्या चारी म्हणाले, वा किती छान वातावरण आहे, असं वाटतं खाली उतरायचं, मस्त फिरायचं. पण वसंत म्हणाला, नको रे बाबा, आता गाव किती दूर आहे, कशाला विनाकारण रिस्क घेतात, आपल्याला उद्याला लग्नाला जायचं ना, मग लग्न साजरं करू, मग येताना लागलंच तर आपण रात्री जेऊ आणि एन्जॉय करू या रस्त्यावर, चांदणी रात्र. अचानक वीरेंचे लक्ष गेलं, डाव्या साईडला असे बरेच असे दगड होते, खडक होते, उंच खडक, आणि एक सपाट असं उंच खडक होता, पण असं थोडंसं सपाट होता खाली, आणि त्या खडकावरती कोणीतरी त्या खडकावरती उभे होते. बापरे, कोण आहे, ते चोर तर नसतील, लुटारून नसतील. पण गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात त्यांनी पाहिलं, गाडी जशी जोड आली, वीरेनने अजून गाडीचा स्पीड कमी केला, हळूहळू आणतोय. वीरेन मला, अरे काय घाबरता तुम्ही, अरे एक कपल आहे ते बघा, तरुण आहे एकदम, एक मुलगी आहे साडी नेसलेली, एक मुलगा आहे बघा. मग गाडी अगदी जवळ आली, रस्त्याच्या बाजूला खडकावरती ते उभे होते. मग ते मस्त खाली बसून गेले आणि गप्पा करतायत. ते यांनी गाडी थांबवली. यांना कमाली, एवढ्या रात्रीच्या वेळेला, आता किती वाजले रे, वीरेनने विचारलं. सचिन म्हणाला, अरे बाबा
10 वाजलेले, आता काही जास्त टाईम झालेला नाही आहे. अरे एवढं 10 वाजता इथं काय करताय? मग याने गाडी थांबवली, गाडी चालूच ठेवला. समोर खडकावरती कपल बसलेलं होतं, मस्त बसलं, गप्पा करताय. चंद्रप्रकाश बसलेला आहे मस्त एकदम मजेशीर गप्पा करताय, ते बसलेलं आहे. आता यांनी गाडी उभी करून दिली होती, गाडीचा आवाज बंदच झाला होता. वीरेन आणि वसंत म्हणाला, बघा खरंच चंदने रात्रीचे किती आनंद घेत आहे ते, कमाल आहे. पण अनिल म्हणाला, अरे बाबा ही गोष्ट खरी आहे, पण आजूबाजूला पाहिलं का, सुमसाम शांत, आपण एवढं अंतर आलो आणि कोणीही नव्हतं इथं, आणि हे अचानक कुठून आलेत, आणि यांना भीती कशी वाटत नाही? वसंत म्हणाला, अरे बाबा भीती कशी वाटत नाही? अरे बाबा कपल येते, प्रेमात पडलं तर कशाची भीती वगैरे कशाचे भान नसतो. वीरेन म्हणाला, खरंच ना, आपली गाडी उभी आहे, गाडीची हेडलाईट चालू आहे, ते आपल्याकडे बघायला बी तयार नाहीत. नाही नाही हे बरोबर नाही, हो सुमसाम एरिया आहे, त्यांच्या काही कमी जास्त झालं तर. पण म्हणाला, पण आजूबाजूला त्यांची काही मोटरसायकल वगैरे गाडी काही दिसत नाही, आणि ते मस्त खडकाळ बसलेले, काय करत असतील ते? वीरेनला एकदम हसू आलं, अरे काय कमाल करता, काय करत असतील म्हणजे ते, काय करते, गप्पा करताय, ते बसू दे त्यांना, चला त्यांना कशाला डिस्टर्ब करायचं, आपण निघूया. पण सचिन आणि अनिलला उत्साह होता, नाही नाही असं नाही, हे बरोबर नाही आहे, हो रात्रीची वेळ आहे आणि भयान वातावरण आहे, नाही नाही ते असे बसलेले आहेत एकटे आहेत, आणि अचानक काही चोर दरोडेखोर आले तर, नाही नाही आपण त्यांना सूचना करू, जाऊ आपण, चला उतरा, त्यांना सांगू की बाबा रे थांबू नका, जवळपास तुमच्या गाव शिंद लागलं तर आम्ही गाडी तुम्हाला पोचवून देतो, पण इथं तुम्ही असे रात्रीच्या वेळेला पाहून थांबू नका, हे फार वाईट आहे, काही होऊ शकतो, तुम्हाला काही समजतो का नाही? वीरेन म्हणाला, बाबा रे आपण सांगण्याचे काय जरूरी आहे, आता आपण कुठल्या गावाला राहतो, हे कुठल्या गावाचे, असं अनोळखी ठिकाणी जाऊन कशाला कोणाला ज्ञान द्यायचं. पण सचिन आणि अनिल अजिबात नाही, फार डेंजर आहे ते, असं तरुण मुलगी आहे, तरुण मुलगा, अरे एकटा मुलगा काय करणार, जर दरोडेखोर आले 4-5 लोक आले तर ते काय करतात, काही होऊ शकतो. नाही नाही चला उतरा खाली, आणि त्यांना आपण सावध करू, त्यांना लागलं तर त्यांच्या गावाला पोचून, एखाद्या वेळेस त्यांची मोटरसायकल बंद पडली असेल, काही झालं असेल, म्हणून ते काय करणार, म्हणून ते बसले खडकावरती. अरे मग ते बसले तर त्यांनी, जर गाडी त्यांची बंद पडली असती तर त्यांनी गाडीला हात दिला असता, रस्त्यावरती येऊन वाट पाहिली अशी, कोणीतरी आलेला आणि आपली गाडी दिसता बरोबर, ते त्यांनी त्याला लगेच हात दिला असतं, तिथं आपल्याकडे बघायला बी तयार नाही, मस्त त्यांच्या गप्पा करताय, त्यांना जसं काय आपण दिसतच नाही, एवढं गाडीच्या लाईट चालू आहे तरी पण ते काही करत नाही. बरं जाऊ द्या. मग वीरेनने काय केलं, गाडीचा हॉर्न वाजवला, जोरात हॉर्न वाजवला, गाडीचा आवाज सुरू केला आणि जोरात गाडीचा आवाज आला, हॉर्न वाजवला. पण त्या कपल इतके मग्न होते, एकमेकांच्या गळ्यात हात घालून ते मस्त बसले, खडकावर बसलेले होते आणि गप्पा करण्यात मग्न होते. वीरांनी थोडीशी पुढे गाडी आणली, आता 100-150 फूट अंतरावरती गाडी येऊन गेली. हेडलाईटचा प्रकाश पूर्ण त्यांच्यावरती पडतोय, तरी ते घाबरत नाही. बघितलं एकदम तरुण आणि सुंदर मुलगी होती, मुलगा पण चांगला होता, मस्त गप्पा करताय ते, यांच्याकडे बघत बी नाही. तर बापरे कमाल आहे. वसंतनं काय बघितलं ना, अहो ते देवभान विसरून गेलेले, त्यांना कुठं गाडी दिसते का, आपल्या गाडीचा हॉर्न ऐकत कशाला तू गाडीचा हॉर्न देते. मग अनिल आणि सचिन म्हणाल, नाही आम्ही जातो, उतरतो आणि जाऊन त्यांना सांगतो की बाबा हे असं काय चांगलं नाही. ते पाठीमागे बसले होते सचिन आणि अनिल, त्यांनी पटकन दरवाजा उघडला. वसंत लगेच बोला, अरे बाबा उघडू नका, हॉटेलवाल्याने का सांगितलं तर आपल्याला, काही दिसलं, काही कोणी हाक मारली, लिफ्ट मागितली तरी ते तर त्यांच्या मग नाही, तुम्ही कशाला उतरून त्यांना ज्ञान द्यायला जात आहेत. नाही उतरू नका. पण सचिन आणि अनिल ना घाबरले नाही, ते पटकन खाली उतरलेत आणि यांना म्हणाले, बाबा रे तुम्हाला याची संधी या, नका आम्ही दोघं जातो आणि त्यांना बरोबर सांगतो की हे असं करू नका, इथं बसू नका तुम्ही, शांत रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही असं काय करताय इथं, शांतपणे बसून गप्पा करताय. अरे हिंसक प्राणी येऊ शकतो, वाघ येऊ शकतो किंवा चोर दरोडेखोर आले तर. मग आता खालती उतरून गेले, आजूबाजूला पाहिलं सुमसाम शांत रस्ता, भयान वातावरण. मग सचिन आणि अनिल जायला लागले, वसंत पण उतरून गेला, वीरांनी उतरला, गाडी बंद करून दिली, पण लाईट चालू ठेव आणि चला आपण चरी जाऊ आणि त्यांना सांगू. मग सचिन आणि अनिल म्हणाले, बाबा रे आम्ही तुम्हाला तेच सांगत होतो, चला झालं. निघालेत. आता रस्त्याच्या बाजूला खडका असं उंच होता, ते उंच भागावरती बसलेले होते. आता वीरेंनी एक केलं होतं की गाडी अशी उभी केली होती की बरोबर फोकस संपूर्ण त्यांच्यावर पडलेला आहे. मग त्यांनी आरोळी मारली, हो बाबा रे कोण आहेत तुम्ही, अरे इथं काय करता, एवढं रात्र झालेली, खाली उतरा तुम्ही, चला. पण त्यांनी काहीही उत्तर दिलं नाही, त्यांची मग्न होते गप्पा करण्यात. मग हे थोडंसं पुढे जायला लागलेत.
मग यांनी विचार केला बघा ते एवढे मग्न आहे. मग वसंत म्हणाला अरे बाबा त्यांना डिस्टर्ब करू नका, जाऊ द्या, चल बसा गाडीत. पण सचिन आणि अनिल यांना उत्साह होता. त्यांना चला आपण त्यांच्यापर्यंत जाऊ. ते खडकावर चढले आणि त्या क्षणी एकदम थंडीची अशी लाट आली, थंडगार वाऱ्याची झुळूक आली आणि एकदम चरणच्या अंगावर अगदी खापरे भरले. बापरे, वसंतला लगेच घाबरला. वसंत म्हणाला बापरे काहीतरी एवढी थंडी कसं काय आली. आजूबाजूला पाहिला सुमसाम मेरे शांत वातावरण, रस्त्यावरती चिटपाखरू बिनी कोणीच नाही. अरे कमाली, एखादं वाहन नाही तर काही नाही, आपल्याला काही भेटलं नाही. ते मस्त बसलेले आहेत गप्पा करता, चंद्रप्रकाश पडलेला आहे. वीरेन मला मी तुम्हाला तेच सांगत होतो, डिस्टर्ब कशाला करता, जाऊ द्या ना, बसू द्या, गप्पा करू द्या. पण सचिन आणि अनिल लगेच पुढे जायला लागले. ते काय असं उंच खडक होतं ना, खडकावरती चढलेत. खडकावर चढले पुढे जातात तेवढ्यामध्ये एकदम भयान किंचाळी ऐकू आली. अरे दचकून त्याने आजूबाजूला पण कुठे काय झालं. पाठीमागे बघितलं गाडीकडे, इकडे तिकडे कोणीच नाही आणि कोणी आरोळी मारली. बापरे काय झालं, जाऊ द्या. पटकन तेवढ्यामध्ये सचिनचं लक्ष गेलं. सचिन अरे खडकावरती बापरे ते दोघं खाली पडलेले तर पडतात ते. बापरे काय झालं यांना. वीरेन म्हणणार अरे बापरे त्याला अचानक अटक बिटक आला असेल, तो बघ हातपाय झाडतोय. बस मग काय परत त्या उंच भागावर आले. ते हे एकदम पुढचं दृश्य बघून एकदम इतकं घाबरलं ना, तरखाप झाला त्यांना. आजूबाजूला पाहिलं चंद्रप्रकाश पसरलेला मोकळं मैदान, सुमसाम शांत रस्ता. पण ते दोघं खाली पडलेले तर पडताय, दोघांनी हातपाय झाडताय. आणि पाहता खाली तो त्यांना कोणतरी हत्याराने हमला केला होता. हातावर, पायावर, पोटावर, मानेवर. दोघं रक्तबंबाळ मोठमोठ्याने किंचाळत होते. ते मोठमोठ्याने ओरडत होते, वाचवा वाचवा वाचवा, मला वाचवा. बापरे हातपाय झाडताय. वसंत म्हणाले बापरे पळा, मारेकरी इथे दिसतील. पण सचिन आणि अनिल म्हणा अरे बाबा आपण तर खडकावर होतो ना, आपल्यापासून 2-3 फुटावर तर होते ते, आणि मारेकरी आपल्याला दिसले कसे नाही. चंद्रप्रकाश आहे का, त्याने आजूबाजूला पाहिलं अरे मारेकरी तर लपलेलं असेल, आपल्यावर पण हमला करतील. पण ह्यांना कोणी मारलं, का मारलं. वीरेन म्हणाला बाबा रे आता विचार करायची वेळ नाही, चला त्यांना आपण उचलू आणि आपल्या गाडीत टाकू. पाहता तो इतकं रक्त सांडलेलं त्यांच्या पोटावर वगैरे, रक्ताच्या हमला केला. काही तलवारीने कोणतरी त्या दोघांवरती हमला केला होता आणि हातावर, पायावर, पोटावर मारला, तर मानेवर सुद्धा. ते बेसूर सीन बघून सर्वांच्या अंगाला एकदम काटा आला, हातपाय झटकत आहे. तर अशा परिस्थितीत यांना कसं न्यायचं. आणि बघा ना संपूर्ण रक्ताचे भरलेले ते, आणि आपण गाडीत कसं न्यायचं, कसं काय वाचतील हे. आणि डोळे विस्फोरून यांच्याकडे पाहिलं आणि हात पुढे केला मध्येच्या आत आणि मोठमोठ्या ओरडा वाचवा वाचवा, आम्हाला वाचवा रे, आम्हाला वाचवा. बापरे सचिन आणि अनिलच्या अंगावर एकदम काटा आला. आजूबाजूला पाहता सर्वीकडे सुमसाम शांत. बापरे चारींच्या अंगावर एकदम काटा आला. त्याने नाही पळा. ते मारेकरीने आपल्याला हमला केला. ते पळत आले, गाडी जोड उभे राहिले. पाहताय तर ते दूर खडकावरती त्यांचे फक्त हातपाय हलताना दिसत आहे आणि मोठमोठ्याने भेसूर ओरडतायत. ते मोठ्या जीवाच्या आकांताने ते ओरडताय वाचवा वाचवा वाचवा, मेलो मेलो मेलो. बापरे वीरेन म्हणाले बापरे आत्ताच कोणीतरी त्यांच्यावर हमला केला. पण अनिल म्हणा कसं शक्य. अरे आपण गाडीतून उतरलो, थोडंसं पुढे आलो तरी ते मस्त गप्पा मारत बसलेले होते आणि आपल्याला आजूबाजूला एवढं चंद्रप्रकाश आणि आपल्याला दिसले कसे नाही कोणी. नाही चला पळा, गाडीत बसा, काहीतरी भयानक येते मारेकरी इथं. जे आपल्याला दिसले कसे नाही ते मारेकरी. बरं एकटा दुकटा नसेल. वीरेन गाडीत बसला, वसंत बसला, पाठीमागचा दरवाजा उघडून हे दोघं बसले अनिल आणि सचिन. काय करायचं. वीरेन म्हणायचे बघा इथून ताबडतोब पडून जाणं, हाच आपला मार्ग आहे. मारेकरी एक नसेल, नक्की 4-5 असतील आणि त्यांनी आपल्यावरती हमला केला तर पुरावे नष्ट करण्यासाठी. वसंत म्हणा अरे पण कसं काय पुरा, आपण मारेकरींना पाहिलंच नाही, ते कशाला आपल्याला मारतील. अरे बाबा याच्या भरोसाने आपण तिथं आलो आणि तो सीन बघून आता पडतोय तर ते आपल्यावरती हमला करतो, ते जास्त सीन तर नाही. पटकन वीरेने गाडी सुरू केली पण गाडी सुरूच होत नव्हती. खूप प्रयत्न केला, नाही सुरू होत होते. बापरे काय करायचं. पाहता आजूचा काहीच नाही, सुमसाम शांत वातावरण. आणि ते दोघं बिचारे तिथं तळफडताय, मोठमोठ्या आरोळ्या मारताय, बेसूर केवल वाणी ओरडताय. ते वाचवा, मला वाचवा, मेलो मेलो मेलो. आणि म्हणाला बापरे वीरेन काही कर, गाडी सुरू कर बाबा, पड इथून झाला. आणि अचानक गाडी सुरू झाली. बस वीरेनने लगेच गाडी काढली, वेगाने पुढे निघाला. पुढे गेला, परत गाडी बंद पडून गेली. बापरे आता काय करायचं. वीरेन म्हणे बापरे गाडी बंद पडली, आता एकच मार्ग आहे, तुम्ही दोघं तिघं उतरा खाली.
पटकन पाठी मागून गाडीला धक्का मारा आणि गाडीला जोरात धक्का मारा, म्हणजे गाडी सुरू होईल बा. आता वेळ वाया घालवू नका, पळा इथून लवकर पळा. वीरेन गाडी चालवतोच होता. वसंत उतरला, अनिल उतरला, सचिन उतरला. बस पाठीमागे गेला, गाडी लोटायला लागले. कशी गाडी हालते बापरे, तर कापत होते. काय करावं त्यांना समजत नव्हतं. बाजूला भयान वातावरण, शांतता सर्व. त्याने बापरे, काय आपण जास्त दूर आलेलो नाही आणि ते मारेकरी जरी इथं आले तर आपल्याला नक्की मारतील, काय करायचं. वीरेन म्हणाला, असं करा आपण पळत जाऊ. तू अरे पळत 30 किलोमीटर, आपण 10-12 किलोमीटर आलो असेल. एवढा अंतर कसं पळत जाणार, आणि अनोखी रस्ता आहे, सुमसाम, आणि रस्त्याला जर काही कोणी भेटलं तर नको रे बाबा, काही करा, आपण बसा तर गाडी पटकन. मग ती गाडीत पटकन बसली. काय करायचं, गाडी सुरूच होत नव्हती. ती विचार करून जाते, आपण थोडंसं पुढे तर येऊन गेलेलो आहे, इथंच आपण गाडी तशीच थांबवून घेऊ, कोणाची तरी मदतीची वाट बघू, घ्या सकाळीच निघू आपण. पण वसंत म्हणाला, अरे बाबा, पण ते मारेकरी आपल्यापर्यंत आपल्यालाही मारतील, काय भयानशील होता, बिचारे तडफडत होते, आपण त्यांना मदत करू शकलो नाही. पण अनिल आणि सचिन म्हणाले की कसं शक्य हो, आपण उभे होतो त्याला, ते मस्त बसलेलं, गाडीच्या लाईट त्यांच्यावरती होती, चंद्रप्रकाश होता, मग मारेकरी आपल्याला कशी काय दिसले नाही. हो ना, ते असं विचार करतात तेवढ्यात त्यांना एक गावाच्या दिशेने एक कार येताना दिसली. नाही, वीरेने लगेच गाडीतूनच हात दिला की थांबा थांबा थांबा, मोठमोठ्या ओरडला. गाडी बरोबर कार होती. काय झालं, गाडी कसं काय बंद पडली तुमची. वीरेन म्हणाला, बाबा तेच समजत नाही, गाडी कसं काय बंद पडली. ते तुम्हाला काही मदत हवी का, चला आम्ही उतरतो. ते खाली उतरणार तेवढ्यात बसून, अरे बाबा तुम्ही गाडीतून उतरू नका. तर उतरू नका कसं, अहो तुमच्या गाडीला काय बिघाडले, काय नाही, तुम्हाला नसेल समजत, आम्ही सांगतो, आम्ही बघतो. ते दोघं उतरून गेले. आता मग हे सर्व चारी खाली उतरले. त्यांनी सांगितलं, बाबा रे तसं नाही, गाडी का बंद पडली ते आम्हाला नाही समजलं. परंतु पुढच्या बाजूला की मर्डर झालेला आहे. तो प्रेमी युगल होतं, ते बसलेलं होतं खडकावरती, त्यांना कोणीतरी मारून टाकलं तलवारीने, त्यांच्यावरती सपासप वार झालेले आहेत. दोघं आश्चर्याने यांच्याकडे, बघ कसं शक्य, अहो बरं त्याला तर दाखवा, बरं कुठे गाडी, कुठे तो मर्डर झाला, आम्हाला दाखवतो. नाही मी येत नाही, तो समोर खडक आहे ना, बघा पुढे गेला का तुम्हाला उजव्या हाताला खडक लागेल. त्या खडकावरती ते दोघं मरून पडलेले आहेत. तर नाही, शक्यच नाही. बरं तुम्ही चला. झालं. मग चारींनी विचार केला की चला बघूया परत. मग वीरेन म्हणाला, चला गाडी तर सुरू होत नाही. मग ते म्हणाला, आमच्या गाडीत बसा. ते दोघं त्यांच्या गाडीत बसले. हे चारी म्हणाले, नाही आम्ही आमच्या गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करतो. वीरेन गेला, खरं गाडी सुरू होऊन गेली. गाडी सुरू होताच पुन्हा ते तिघं गाडीत बसले. मग त्यांनी गाडीची दिशा बदलवली आणि पुन्हा रिटर्न आले. यांना दाखवायचं, बघा तुम्हाला काही मदत करता आली तर. दोघं गाड्या आल्यात, खडकाजवळ थांबल्यात, उतरले, पाहतात गाडीच्या फोकसमध्ये त्यांना काही दिसत नाही. मग यांनी चंद्रप्रकाश होता आणि कुठं होतं, म्हणजे ह्या खडकावरती इथंच त्यांचं मर्डर झालेलं आहे, चारीच्या चारी. आणि ते दोघं 6 लोक वरती आले, पाहतात काहीच नाही. सर्व आश्चर्याचा धक्का बसला. अनिल आणि सचिन, अहो ही जागा होती, या जागेवरती मरून पडले, ते रक्ताच रक्त होतं आणि तळफडत होते, हातपाय आलं होतं ते. आता ते दोघं जे लोक आले होते ना, ते पण घाबरलेला, बाबा रे काहीतरी भयानक, कसं शक्य. आणि कोणीतरी त्यांचे प्रेत उचलून घेऊन गेले असतील, म्हणून प्रेत उचलले असतील तर मग आजूबाजूला इतकं रक्त पडलं होतं, मग रक्त तर दिसायला पाहिजे ना. चंद्रप्रकाश, अरे चंद्रप्रकाश काय रक्त दिसेल. मग त्यांनी मोबाईलच्या टार्चच्या उजेड बघितलं, सर्व काहीच नाही. पूर्ण खडकाळ फिरले, इकडे तिकडे, कुठंच काही नाही. ते प्रेमी युगल गायब होतं, त्याचं प्रेत बी गायब होते. सर्व विचार करायला लागले. मग ते म्हणत, नाही पळा इथून, आपण लवकर निघूया. खडकावरून ते उतरायला लागले. तेवढ्यात पाठीमागून आवाज आला, भेसो, एकदम किंचाळ्या. लगेच सर्वच्या सर्व वळलेत. अरे बाबा, अरे एखाद्या ते पुढे कुठेतरी पडले. बस आवाज दिशेने गेले, काहीच नाही, सुमसा शांत. बापरे काय करायचं. मग सर्व घाबरले. ते 2 आले होते ना, ते म्हणत, नाही पळा, काहीतरी भयानक आहे. ते लोक 2 निघाले, पळत आले. सर्वच्या सर्व चारी पण पळायला लागले. पडता खडकातून खाली आले, रस्त्यावर येतात तेवढ्यात धडाधड दिशी अनिल एकदम फेकला गेला. त्याच्या अंगावरती सचिन. बापरे कस काय पडले, ते पाय घसरून पडले काय. तेवढं ते 2 लोक होते, ते त्यांच्या गाडीत बसले. गाडी सुरू करून त्यांची गाडी लगेच निघून गेली. हे चारी विचार अनिलला आणि सचिनला त्यांनी उठवलं. काय लागलं, बरंचसं खर्चटलं होतं. हा ना, कुठं काय झालं समजलं नाही. आणि मला नाही, माझ्या पायकीने कोणतरी पकडला. नाही रे, कुठेतरी तुमचे झट वगैरे लागले असेल, किंवा दगडामध्ये पाय अटकला असेल म्हणून. नाही माझ्या पाय कोणीतरी एकदम पकडून मागे जोरात खेचलं. बापरे ते ऐकून सर्व घाबरले. सचिन म्हणाला, तो कसा पडला मला माहिती नाही, पण मी त्याच्या अंगावर पडलो.
गाडीजवळ आले, पण गाडीचा दरवाजा पण उघडत नव्हता. चारी इतके घाबरले ना, काय करायचं, एकही दरवाजा उघडत नाही, असं कसं लॉक झाला. तेवढ्यामध्ये त्यांना एकदम भेसूर परत किंचाळ्या ऐकू आल्या. भयान वातावरण, सर्वांना अंगावर एकदम कापरे भरले, थरथर कापा लागलं सर्व. बापरे काय झालंय. धपकन अनिल आणि सचिन धपकन खाली पडलेत आणि मोठमोठ्या ओरडायला, अरे अरे आमचे पाय पकडता, आमचे पाय पकडले, कोणी पकडले. वीरेन आणि वसन एकदम आश्चर्याने पाहा लागले आणि दोघांचे पाय कोणीतरी ओढतोय आणि खडकावर चढायला लागून गेले. ते त्याच्यावरती त्यांना कोणतरी ओढत नेतोय. बापरे, वसन पकड पकड, यांना पकड, यांना ओढतो कोणी, चंद्रप्रकाश नाही दिसत कसे नाही कोणी. आणि ते मोठमोठे ओढायला लागले. ते लगेच दोघं पालथी आले, डोकं वाचवायचा प्रयत्न करत पालथी आले. दोघं हात टेकवलेले, ते मोठ्याने ओरडते अनिल आणि सचिन, अरे बाबा मला वाचवा, मला वाचवा, कोणीतरी आमचे पाय धरून ओढतोय. बापरे, बस दोघं अशी उलटी जात आहेत. मग वसन आणि वीरेन पळाले, पळत त्यांच्या जोड आले आणि त्यांनी दोघांचे हात पकडले. वसनने एक अनिलचा हात पकडला आणि वीरेनने सचिनच्या दोन्ही हात पकडले आणि जोरात खेचताय. इकडे खेचताय, त्यांचे पाय मागे कोणतरी खेचतो, पण दिसत कोणीच नाही. थरथर कापत होते अनिल आणि सचिन. बापरे काय आहे, काहीतरी. वसन म्हणाला, मी म्हणाला होतो ना, अरे भुताटकी पळा पळा, अरे पळा काय पळा, अरे आम्हाला वाचवा, कोणतरी आमचे पाय पकडले. हे जोरात खेचताय, पण ते एवढी शक्तिशाली होते की दोघांना असं वर ते खेचले येत आहेत आणि हे त्यांना केवलीवाने धडपड करतायत, त्यांना कसं तरी ओढताय. तेवढा वसन म्हणाला, बाबा रे देवाचे नाव घ्या, देवाचे नाव घ्या. वसन एकदम ओढाला, जय श्रीराम जय श्रीराम, जय हनुमान जय हनुमान. लगेच मग वीरेन मी तसं ओरडायला ते ओरडायला लागले आणि अनिल आणि सचिनचे पाय कोणीतरी सोडून दिले. त्यांना इतके जोरात पुढे ओढलं यांनी आणि ते, अरे ओढू नका, मग आमचे पाय कोणीतरी पकडले, त्यांना सोडले. कसे तरी ते उभे राहिले. पायात बूट वगैरे होते त्यांचे, पण एवढं बरं की बूट निघाले नव्हते. कोणाच्या चारींच्या पायात बूट होते, पण कोणाच्या पायातले बूट निघाले. आणि अनिल सचिनचे तर मुळीच नाही. तर आमचे पाय की नाही घोट्याजवळ पकडले, त्यांनी मागे ओढत होते, आम्हाला दिसले कसे नाही. वीरेन मारा, मी तुम्हाला ओढतोय, तर आम्हाला दिसत नव्हते. वसन म्हणाला, अरे बाबा आता वेळ वाया घालू नका, आजूबाजूला काही ही भुताटकी आहे, पळा. बस त्यांनी एकमेकांच्या हात धरला आणि पडत खाली आले, गाडीजवळ आले. मग परत वसन ओरडला, अरे बाबा जोराने बोला ना, जय श्रीराम जय श्रीराम, जय हनुमान जय हनुमान. देवाचं नाव घेतलं म्हणून ती भूतं पळाले. बाप, कमाल, आश्चर्य. गाडीचे दरवाजे फटाफट उघडले गेले, मध्ये बसले. वीरांनी गाडी सुरू केली. बाजूला वसन बसला, मागे दोघं बसले. थरथर कापत दोघे घामाघूम. भीती जास्त घाबरले होते ते सचिन आणि अनिल, कारण इतके खरचटले होते, त्यांचे कपडे वगैरे सर्व फाटून गेले होते, पायाला वगैरे खरचटलेलं होतं. आता गाडी सुरू केली तर गाडी खरंच सुरू झाली. गाडी निघाली. वीरेंनी जोरात गाडी पळवली. आता काही कसा का रस्ता असेल, आता इथं थांबायची भुताटकी. बरंचसं पुढे आले आणि एक घनदाट झाडी जंगल लागला. त्या क्षणी आजूबाजूला पाला सुमसाम आणि शांत वातावरण. सर्व घामीघूम झालेले. एवढा घाम आला त्यांना, सर्व कपडे ओले चिम. आपण वाचलो नाही तर मेलो जसं. घनदाट जंगलातून गाडी काढता येईल रस्त्यावर एकही चिटपाकडून नाही, काही नाही. आणि पुन्हा गाडी बंद पडली. बघतात तो बाजूला घनदाट जंगलातून 2-4 आकृत्या बाहेर आल्या. बापरे, चोर दरोड करतो नाही, काय असते नाही. याने जय श्रीराम जय हनुमान म्हणणं सुरू केलं. बापरे कोणी, आणि एकदम दचकला न वसन. त्याच्या बाजूला एकदम बघतो खिडकीत, इतका भेसूर चेहरा होता. एक बाई होती, केस विस्कटलेले, लाल डोळे आणि भयान चेहरा. आणि एकदम तिने दात विस्कटले आणि ते गाडीला असं ठोकायला लागले आणि ओरडायला लागले, कोण आहे, अरे दरवाजा उघडा, दरवाजा, आम्हाला पण गाडीत येऊ द्या ना, आम्हाला जायचे. मग तो एक बाई होती आणि ती 3 लोक होते ना, त्यांचे एकदम भेसूर चेहरा, वयस्कर लोक वाटत होते. इतके भेसूर चेहरा होता. वीरन एकदम घाबरला. काय करायचं, अरे बाबा, गाडी बी सुरू होत नाही. आता 4 लोक कोण आहेत, हे भयान ते, तू भूत तर नसतील. वसंत, अरे बाबा खरंच भूत असतील. मग काय करायचं म्हणजे देवाचं नाव घ्या, दुसरा काय मार्ग आहे. अनिल आणि सचिन इतकं घाबरले, ते थरथर कापत होते. त्यांचे दात खिळीत बसून गेले. त्यांच्या तोंडातून कशाचंच काही नाव येत नव्हतं. थरथर कापत त्यांनी एकमेकांना घट्ट धरला आणि असं भेसूर इकडे तिकडे असं एकदम भयान नजरेने इकडे तिकडे दोन्हीकडे पाहायला लागले. बस त्या 4 आकृत्या गाडीच्या भोवती इकडे तिकडे जायला लागले, फोकसमध्ये आले नाही. तेवढ्यात पुढच्या बाजूने आले त्यांनी
आणि पुढच्या बाजूने आलं त्या उजळामध्ये बघितलं गाडीचं, बाप रे इतके भयान चेहरा होतात. एक बाई होती 3 माणसं, भूतच होते ते, इतके डरावणे चेहरे. तर वीरेने थरथर कापला. वीरेनला वाटलं की आपण बेशुद्ध पडको काय, पण तेवढ्यात अनिल आणि सचिन एकदम मोठ्याने ओरडले आणि पाठीमागे सीटवरच कोसळले. वसंतने मागे उडून पाहिलं, त्यांना जोरजोरात हात टाकून हलवण्याचा प्रयत्न केला. अरे उठा उठा उठा, पण काही नाही. ते आपला आता वसंत आणि वीरेन दोघं जागो होते. दोघं थरथर कापला. काय करायचं रे, आता भूत येते आपल्याला सोडणार नाही. बस ते गाडीच्या चारी बाजूने जोरजोरात दरवाजा ठोकायचे, गाडीला काचेवरती हात मारायचे. तेवढ्यामध्ये मग वीरेनला काहीच गाडी तरी सुरू होत नाही. काय करायचं, त्याने ते टेप सुरू करायचा प्रयत्न केला आणि टेप सुरू झाली. हनुमान चालीसा सुरू होता बरोबर एकदम त्यांना आनंद झाला, हास्य वाटलं. वसंत लावलं, धीर आला आणि वीरेनला पण. आणि इतक्या जोरात त्याने आवाज करून दिला, त्या आवाजाने ते चारीचे चारी असे गाडीच्या बाजूला व्हायला लागलेत. आणि जंगलामध्ये गायब अंधार, जंगलामध्ये सर्व अंधार होता. गाडीचा फक्त फोकस पुढे पडलेला होता आणि ते चारी आकृत्या गायब झाल्या. वसंत म्हणाला, बाबा रे आपण आज फार मोठ्या संकटात होतं, पुढे काय होईल. वीरेन म्हणाले, पुढे अरे बाबा रे पुढे काय होईल, पण आपण इथून निघाला तर पाहिजे ना. हे भयान वातावरण आहे, भूताटकी, तिथं पण भूताटकी, इथंही भूताटकी, काय करायचं. त्याने पुन्हा गाडी सुरू करायची. गाडी लगेच सुरू होऊन गेली. वसंत म्हणाला, हे बघ हनुमान चालीसा सुरू झालेली, आता काही घाबरायची नाही. आणि अचानक गाडी सुरू झाली आणि मग काय सुसाट वेगाने वीरेनने गाडी काढली. मागचे दोघं तर बेशुद्धच पडले होते. थरथर कापायचा वीरेन, थरथर कापणं. तर वसंत म्हणाले, बाबा रे जरा स्पीड कमी करणे, तर देशील एखाद्या ठिकाणी ठोकून किंवा आपण दरीत बीत पडून जाऊ. तर इथं कुठेतरी आजूबाजूला जंगल आहे आणि सर्व शेती, बरोबर गावाच्या लाईट दिसायला लागलेत. वीरेनला असं वाटलं कसं तरी ते गावापर्यंत पोचले. लगेच मग मित्राला फोन केला. रात्रीचे 11:30 वाजून गेले होते. बाबा रे तुझ्या गावापर्यंत पोचलेलो आहे मी. कोणत्या बाजूला यायचे, कुठे तुझं घर. तर ना तू बघा तुम्ही कुठे आहेत म्हणे. आम्ही गावात एंट्री केलेली आहे, मग तुम्ही तिथंच थांबा, आम्ही येतो. बस खेळगाव सर्व झोपून गेले होते, फक्त लाईट चालू होते. कुत्री जोरजोरात भुंकायला लागल्यात. यांनी गाडीचं दरवाजा वगैरे काहीच उघडलं नाही. गाडी मस्त उभी करून ठेवली आणि 5 मिनिटामध्ये 2 मोटरसायकल आलेत आणि बरोबर गाडी जोड उभ्या राहिल्या. तर मग चला तुमच्या मित्राने आम्हाला पाठवलेलं आहे घरापर्यंत, चला आमच्या मागे गाडी येऊ द्या. बस मग वीराने त्याच्या मागे गाडी नेली. एकदाचे ते मित्राकडे पोचले. मित्राला हळद वगैरे लागलेली होती. एवढ्या रात्री कशाला आले तुम्ही. मग वीराने सांगितलं, बापरे काय करायचं, ऊन दिवसा ऊन खूप असतो, मे महिना आहे, भयान ऊन असतो, म्हणून आम्ही असं विचार केला रात्रीच जाऊ. मग मला फोन तर करायला पाहिजे नव्हता. अरे फोन करून काय झालं असतं, आम्हाला यायचंच होतं. अरे बाबा रात्रीच्या वेळेला यायला नको होतं तुम्ही, काही रस्ते काही अनुभूत आला नाही ना. तर काय अनुभव आला, हे बघ पाठीमागे गाडीत हे दोघं बेशुद्ध पडले. हां पटकन त्यांनी दरवाजा उघडला, अनिल आणि सचिनला बाहेर काढलं. सर अरे काय झालं, असं काय झालं. मग त्याच्या तोंडात पाणी वगैरे मारलं, दोघं शुद्ध राहिलं. अरे कुठं आलो आपण. मग यांनी सांगितलं, अरे बाबा आपण बरोबर पोचलेलो आपल्या मुक्कामी. त्यांनी पाहिलं, मित्राला बघलं, त्यांना एकदम आनंद झाला. मंडप होता, मंडपातच बसले आणि मग सांगितलं, बाबा रे असं भयान अनुभव आला मला, प्रेमी युगल होतं आणि अचानक त्यांचं मर्डर करून टाकलं, कोणतरी मर्डर करणारे बी दिसले नाही. बापरे सर्वांनी डोक्याला हात लावला. अहो तुम्हाला काही कल्पना आहे का, अगोदर फोन करायला पाहिजे नव्हता ना. बरं झालं तुमचं काही कमी जास्त झालं नाही. मग कारण काय झालं, अरे 5-6 वर्षापूर्वी एक प्रेमी युगल होतं पुढच्या गावाचं होतं, ते नेमके तिथं असे फिरायला आले होते. आणि रात्रीच्या वेळेस असा चंद्रप्रकाश होता, ते मस्त, ते रात्रीच्या वेळेस चंद्रप्रकाश मस्त होता, टिपूर चांदणं पडलं होतं. ते तिथं खडकावर बसले ते. पण त्यांचं लग्न वगैरे झालं नव्हतं, ते प्रेमी युगल होते आणि लवकरच लग्न करणार होते. पण मुलीच्या घरच्या लोकांना ह्या गोष्टीला विरोध होता. यांनी बरोबर लक्ष ठेवलं. एक दिवशी पौर्णिमेची रात्र, ते मस्त खडकावर बसलेले, यांना कोणतरी पाठला केला आणि ते पाहिलं की इथं खडकावर बसलेले. आणि मग काय 10-15 लोक गेले आणि डायरेक्ट त्यांच्यावर हमला केला आणि दोघांना मारून टाकला. कारण मुलीच्या आईवडिलांना असं वाटायचं की ही प्रेम करते म्हणजे आपल्याला कलंक आहे, आपलं नाक कापलं गेलं, आपल्याला समाजामध्ये काय किंमत राहिली आणि हे लग्न करायचं म्हणतं डायरेक्ट. त्याविषयी यांना इथंच संपवून टाकायला. व संतापाच्या भरात त्यांच्या लोकांनी त्या दोघांना तिथं मर्डर करून टाकला. काही नाही, नंतर पोलीस आले, पोलीस चौकशी झाली, पकडलं त्यांना, जेल झाली, त्यांना शिक्षा व्हायची ती झालीच. पण ते म्हणतात शिक्षा झाली तर चालेल, काही हरकत नाही, आम्ही यांच्या काटा तर काढला, घराण्याच्या इज्जत तर वाचवली. आता कसं काय इज्जत वाचवली त्यांनी, यांनी मर्डर करून टाकला, हे इज्जतदार होऊन गेले.
कमाल आहे, स्वतःच्या मुलीला मारून टाकलं आणि होणाऱ्या जवाईला पण मारून टाकलं त्यांनी. पण काय माहीत त्या दिवसानंतर पौर्णिमेच्या वेळेला तिथं त्या रस्त्यात कोणी पहिल्यापासून कोणी जातच नाही, त्या रस्त्यात आहे ना भुताटकी खूप आहे. आणि भुताटकी आहे त्याच्यामुळे आपल्याला कोणी बघणार नाही, त्यांचा पण काही विश्वास नव्हता भुताटक्यावर, म्हणून ते तिथं जायचे, तिथंच भेटायचे. पण स्वतः ते मेलेत. भुताटकी होती काय, परंतु त्या दिवसानंतर बऱ्याच लोकांना काही लोक डेअरिंग करून जाता येतात, पण त्यांना चंद्रप्रकाशात ते प्रेमी युगल कायम त्या खडकांवर फिरताना दिसतो, बसलेला दिसतो, फिरताना दिसतो. वास्तवपैकी याचे दोघांच्या आत्मे तिथंच आहेत. त्यांचा जरी मर्डर झाला ना ते तिथंच आहेत. बापरे, चारींना एकदम थरकाप सुटला आणि घामाघूम झाले. बापरे, आम्हाला माहितीच नाही. आम्हाला वाटलं की त्यांचं काहीतरी होईल म्हणून आम्ही त्यांना चांगला सल्ला देण्यासाठी उतरलो होतो. मग मित्र म्हणाला, बाबा रे खरंच तुम्ही किती 5 वर्षापूर्वी आले असते, त्यांना सल्ला दिला असताना खरंच त्यांचा जीव वाचला असता रे. काय करणार, त्यांच्या बी नशिबात नव्हता आणि तुमच्याही नशिबात नव्हता. पण काही असो, तुम्ही वाचले, कारण बऱ्याच लोकांनी तिथं त्यांना पाहिलेलं आहे. दोघांची ती प्रेम कहाणी तिथंच संपली होती. ते ऐकून चारींना एकदम, त्यात आधीच घामाघूम झाले होते, थरथर कापत होते. चारींना वाटलं की खरंच आपण मोठ्या संकटातून वाचलो. काय सांगता, तो मेल्यानंतर आपण त्यांच्या तावडीत सापडतो, त्यांनी आपणही मेलो असतो. काय एकदा भूत झाल्यानंतर मग जो पण येईल ते बदला घेण्यासाठी ते त्यांनी मारलंच असतं. आणि हो ना, हे दोघांचे पाय ओढलं, कोणी ओढले ते, त्यांनीच ओढले तर नसतील का दुसरं कोणी अजून वेगळे भूत होते. मग यांनी सांगितलं रस्त्यावर ते भेटले, ते काय तर बापरे त्या घनदाट झाडे लागते आणि तिथं भुताटके आहेच. नशीब की तुम्ही वाचलेत कशी, कारण बरेच लोक तिथं सापडलेले आहेत आणि तिथंच मरून पडलेले आहेत. काहीच्या अंगात भूत घुसले, काही तिथंच अनुभव आले आणि बेशुद्ध पडले. पण ते शुद्ध राहिल्यावर त्यांनी ते सांगितलं खरंच ते घनदाट झाडी, म्हणजे त्या रस्ता जितका बेकार आहे, आमच्या 30 किलोमीटरचा रस्ता हायवेपर्यंत, या रस्त्यानं रात्री त्याच्यामुळे कोणी जात नाही. ज्यांची डेअरिंग येते जातात, परंतु एकच आहे की गाडीच्या खाली उतरायचे. मोटरसायकलवर सगळ्या गाडीवर गाडीच्या खाली उतरलेले नाही ना, मग कोणी काहीच करू शकत नाही. बापरे, यांना पश्चाताप झाला. हॉटेल मालकाचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं बाबा, पण जाऊ द्या. मित्र म्हणाला जाऊ द्या ना, पण तुमचं काही कमी जास्त झालं नाही ना. एवढंच आहे की अनिल आणि सचिनला जरा खर्चटलं, कपडे फाटू द्या, काही हरकत नाही, जीव वाचला हे सर्वात महत्त्वाचं. बापरे, तो प्रसंग चारी मित्रांनो इतका भयानक प्रसंग आला होता, पण त्या दिवशी ते मोठ्या परमेश्वर कृपेनेच वाचले. जय श्रीराम, जय हनुमान वसंताने सांगितलं, त्याच्यामुळे त्यांना परमेश्वराचं नाव घेतलं आणि खरंच हनुमंताच्या कृपेने, श्रीरामांच्या कृपेनेच ते वाचले होते. बस त्यानंतर त्यांनी ठरवलं की रात्रीच्या वेळेला असं कुठेही जाण्याच्या, अनोळखी ठिकाणी, काय रात्रीच्या वेळेला प्रवासच टाळायचा. 8-9 पर्यंत ठीक आहे बा, बस त्यानंतर कधीही त्यांनी रात्री प्रवास केला नाही. बरं तर मित्रांनो, ही कथा आपणाला कशी वाटली मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. बरं तर मित्रांनो, आजपुरतं एवढंच. पुन्हा भेटूया लवकर. तोपर्यंत गुड बाय.